माझ्या माहेरी खूप मिडल क्लासची मुलगी आहे. एवढं चांगलं किचन माझ्या नशिबामध्ये कधीतरी येणार हे तर विचार मी केलंच नव्हतं. पण बघा देवाच्या कृपेने किती छान आपल्याला घर मिळालं आहे, परिवार मिळाला आहे, नवरा मिळाला आहे की खूप जास्त. आपण कोणतेही काम जर वाईट लाईफमध्ये केलं नाही तर देव बघतच राहतो. आपल्यासाठी जे चांगलं आहे ते देव नेहमी करत असतो आणि जे आपल्याला मिळालं नाही ना तर त्याच्यासाठी आपण नेहमी असं म्हणत राहतो, हे मला मिळालं नाही, ते मला मिळालं नाही. पण देव असं आहे की नाही, जे आपल्यासाठी चांगलं असते ना नेहमी तेच करत असतो. तर प्लीज तुम्ही देवावर विश्वास करा आणि त्याच्यासोबत राहा आणि त्याची श्रद्धा करत राहा. तर गुड मॉर्निंग सर्वांना. इथे मी आता गरम पाणी पिऊन घेतलेलं आहे. आज चहा प्यायचे काही मूड होतं नाही म्हणून गरम पाणी पिऊन घेतलं, निंबू टाकून मस्त छान. आणि त्याच्यानंतर वाजले 10 आणि 10 वाजता आमच्या घरची पूजा होते. रोज ताईंनी वगैरे पूजा करून घेतली होती तोपर्यंत मग मी पण आली आणि मग यांशनी मला मस्त अक्षदा वगैरे दिलेत इथे आणि अक्षदा वगैरे फूल वगैरे चढवलं ना. लास्टला बघा नमस्कार करायची वेळ आली तेव्हा तो नमस्कार करायला लागला. माझ्याकडे बघते, मम्मा तू पण कर, चल पटकन बा म्हणून असं बदमाशीपणा करत राहतो. त्यांचं काय आहे, जसं बघतात तसं शिकतात. आमच्या घरी पूजापाठचं खूप आहे, आई बाबा मस्त करत राहतात तर त्याला पण खूप आवड आहे. इथे बघा स्वयंपाकाला लागली तर इथे आमचं सिलेंडरच संपून गेलं होतं तर माझे सिलेंडर लावून देत होते. इकडे कांदे टमाटर मिरच्या वगैरे चिरून झालेल्या होत्या ना, यांच्या तिथं लुडबुड करणं सुरू होतं आणि आम्ही घरचंच दही खातो तर म्हणून आईनं इथं दही टाकून ठेवलेला होता. बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.